हॅलो फ्रेंड्स, तर आजची आपली रेसिपी आहे जवसाची चटणी. अतिशय गुणकारी अशी जवसाची चटणी. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. यासाठी मी जवस घेतलेले आहे 1 ते 2 वाटी. आता हे जवस आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. आधी कढई छान गरम होऊ द्यायची. त्यानंतर आपल्याला हे जवस अगदी मंद आचेवर भाजायचे आहे. म्हणजे एकदम जास्त गॅस नको व्हायला. एकदम जास्त भाजले गेले की ते कळवट लागतील आणि कमी भाजले गेले तर ते कच्चे लागतील. त्यामुळे मंद आचेवर कमीत कमी 6 ते 7 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीला ते तळतळ होतील, त्यानंतर ते व्यवस्थित भाजले जातील. तर आपण हे व्यवस्थित भाजून घेऊ. जेवणासोबत खायला ही चटणी प्रवासामध्ये तुम्ही नेऊ शकता. कमीत कमी 8 ते 10 दिवस सहज टिकेल. वरून छान असं तेल घेऊन ही चटणी भाकरीसोबत, चपातीसोबत छान लागते. आता आपले हे भाजून होत आलेले आहे. जवस छान भाजल्या गेले की चटणीला टेस्ट पण छान येते. कमीत कमी 6 ते 7 मिनिटं मी हे भाजून घेतले व्यवस्थित. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल सुक्या मिरच्या 5 ते 6 घेतलेल्या आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी होणारी जवसाची चटणी. यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता किंवा थोडे तीळ. मिरच्या घेतलेल्या मी 5 ते 6 आणि यामध्ये आता मीठ. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ. तर आपल्या मिरच्या व्यवस्थित बारीक झालेल्या आहे, बघू शकता. यामध्ये आता आपण जवस टाकून घेऊ. 1 चम्मच जिरं. तोपर्यंत आपले जवस थंड झालेले आहे, एकदम गरम नको टाकायला. आणि हे थोडे मिक्सरला लावून घेऊ. थोडे जाडसरच आहे. आता यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या, त्या पण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ, परत बारीक करून घेऊ. आता बघू शकता आपली जवसाची चटणी तयार आहे. अगदी झटपट आणि लवकर होणारी जवसाची चटणी. तर कशी वाटली मग आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या मग सर्वांनी खायला जवसाची चटणी. बाय बाय.